नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी डॉक्युमेंट काय लागणार, कागदपत्रे काय लागणार, तर आपण बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहे कागदपत्रे सांगा एकदाच, म्हणजे आम्ही तयारीत राहू यासाठी विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या। त्यांच्यासाठी आपण खास व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी डॉक्युमेंट काय लागणार, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे, सर्वांनी केली असेल। आता शिक्षक भरती आली म्हटल्यानंतर सर्वांची नोंदणी झालेली आहे, स्व प्रमाणपत्र भरलं, त्यानंतर आपल्याला प्रिफरन्स जनरेट झाले, या सर्व गोष्टी। पण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच नोंदणी केलेल्या आहेत हे तर माहितीच आहे। त्यामुळे लक्षात घ्या, बेसिक 10वी पासून 10वीचं सर्टिफिकेट लागेल बघा, लक्षात घ्या 10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर मार्क मेमो लागेल, ठीक आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट मित्रांनो, 12वी सुद्धा सर्टिफिकेट, मार्क मेमो हे 4 डॉक्युमेंट झाले। त्यानंतर तुम्ही डीएड केलेला असेल त्याचं सर्टिफिकेट, मार्क मेमो, काय डिग्री असेल ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर ग्रॅज्युएशन प्लस डिग्री सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे, म्हणजे लागू शकतो। व्हेरीफाय होताना सर्व गोष्टी व्हेरीफाय होतात। जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन 3rd इयरचा असेल, तुम्हाला डिग्रीची आवश्यकता नाही, डिग्री पाहिजे नसेल तर काढून घेण्याचा प्रयत्न करा। लवकरात लवकर जेवढे आपल्याला डॉक्युमेंट आवश्यक आहेत ते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही बीएड केलेला आहात तर बीएडच्या लोकांनी बीएडचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। हे झाले शैक्षणिक डॉक्युमेंट। त्यानंतर मित्रांनो, टीईटी परीक्षा दिलात तुम्ही, टीईटी पात्र सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। किंवा तुम्ही सीटीईटी दिलात, सीटीईटी पात्र सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मग डिजी लॉकर वरला ऑनलाईन चालेल किंवा तुमच्याकडे ऑफलाईन असेल तरीही चालणार आहे। टीईटीचं ऑनलाईन ऑफलाईन कोणतंही चालेल। या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। काय काय म्हटलं, 10वी, मार्क मेमो, 12वी, डीएड, ग्रॅज्युएशन, डीएड, टीईटी, सीटीईटी काय असेल ते एवढं। त्याच्यानंतरचा टप्पा टेट एक्झामचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। टेट एक्झाम मध्ये किती मार्क आले होते त्याचं एक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। हे झाले मित्रांनो शैक्षणिक डॉक्युमेंट, तुमच्याकडे एवढे असलेच पाहिजे। त्यानंतरचा दुसरा मुद्दा मित्रांनो, तुम्ही जर कास्ट मध्ये असाल, बघा कास्ट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर कास्ट सर्टिफिकेट, सीसी म्हणून आपण त्याला, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे, व्हेरिफिकेशन भविष्यामध्ये होईल असलं पाहिजे। कारण तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर त्या कास्टचं काय होतं, कास्ट व्हॅलिडिटी करावी लागते आणि ते ऑटोमॅटिकली होतं तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर। आता सध्या स्थितीमध्ये नसेल तर नंतर तुम्हाला लागणारच आहे। त्यानंतर एनसी नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे का, त्यानंतर टीसी म्हणजे तुमच्याकडे शाळा सोडलेचा दाखला आहे का, या पण गोष्टी महत्वाच्या आहेत। त्यानंतर तुमच्या नावामध्ये चेंज असेल, नावात बदल, त्याचं गॅजेट आहे का, नावात बदल असेल त्याचं गॅजेट नसेल तर काढून घ्या बरं का लवकरात लवकर। नावात बदल असेल तो तुमच्याकडे त्याचं गॅजेट बनवलेलं किंवा मॅरिड सर्टिफिकेट, माझ्या नावामध्ये बदल झाला तरी मी एकच व्यक्ती असून जे सर्टिफिकेटवर नाव आहे तेच खरं आहे असं गॅजेट जे काय असतं आपलं ते तुमच्याकडे बनवून असलं पाहिजे। कारण तिथे नावामध्ये डिफरन्स एक बारकाईन गोष्ट चेक होत असते, लक्षात घ्या। साधारणपणे मी सांगतोय या 22,000 भरतीमध्ये साधारण 1,500 लोक डॉक्युमेंट मध्ये निघतात। हा आकडा ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण मार्क सगळं चांगलं असताना तुमचं जर डॉक्युमेंटेशन व्यवस्थित नसतील आणि डेट मध्ये नसतील तर तुम्हाला नक्कीच तिथे काय होत असतं मित्रांनो, तिथे तुम्हाला धोका होऊ शकतो मित्रांनो, लक्षात घ्या। त्यानंतरचा दुसरा गोष्ट अशी आहे, सर्व डॉक्युमेंट आपली टेट एक्झाम होण्याच्या अगोदरचे लागतात, महत्वाचा मुद्दा आहे। सर्व डॉक्युमेंट तुमची टेट एक्झाम होण्याच्या अगोदरचे लागतात। आणि दुसरा मुद्दा म्हणजे शासनाने वेळोवेळी ज्या काही सूचना दिल्या होत्या किंवा पवित्र पोर्टलने तुम्हाला डॉक्युमेंटेशन बद्दल काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनाचं पालन केलेलं असाव्या। म्हणजे समजा ते टेट एक्झामच्या नंतरचंही नॉन क्रिमिनलला चालत होतं किंवा त्यांना सूट देण्यात आली होती, ईडब्ल्यूएच्या बाबतीत पण काही सूट देण्यात आली, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही सूट देण्यात आली होती, त्या सुटीनुसार तुमचं डॉक्युमेंट असलं पाहिजे। पण आधीच तुम्ही आता
आता कास्ट ओबीसी झाली माझी, आता ओबीसी करेन मी, नाही चालणार. जी टेट एक्झाम शिक्षक भरती झाली त्या शिक्षक भरतीच्या वेळेस तुमची जी कास्ट होती तीच कास्ट गृहीत धरली जाणार असणार. ओके, आपण जेव्हा परीक्षा देतो तेव्हा आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट होते ते डॉक्युमेंट रिक्वायरमेंट असते मित्रांनो, लक्षात घ्या. आता बऱ्याच लोकांचं मी आता सीटीटी पास झाले, माझं हे डॉक्युमेंट चालेल का? अजिबात नाही चालणार. तुम्ही परीक्षा कधी दिलात, परीक्षानंतर दुसऱ्या किती हजार परीक्षा दिलात तर ते डॉक्युमेंट आपले गृहीत धरले जात नाहीत. हे सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही मनामध्ये ठासून घ्या. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो तुमचं आयडी प्रूफ. तुम्ही जे काही पवित्र पोर्टल आयडी प्रूफ ठेवलेला आहे किंवा दाखवलेला आहे, माझं आधार कार्ड आहे, आधार कार्डवर नाव हे आहे, आधार कार्डचा नंबर हे आहे, जो तुम्ही पवित्र पोर्टलला टाकलाय तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे आता समजा मध्येच काय झालं, 2-3 महिन्यात आधार कार्ड हरवलं आणि ते होतं वडिलाच्या नावावर, तेव्हा नोंदणी करताना वडिलाच्या नावाने केली होती आणि आता नवीन काढलं आणि त्या डॉक्युमेंटवर मिस्टरांचं नाव आलं, तर मित्रांनो तिथे व्हेरिफिकेशन करणारा अधिकारी म्हणतो तुम्ही दिलेलं डॉक्युमेंट हे आहे, त्याच्यावर नाव हे आहे, हे डॉक्युमेंट असेल तर थांबा, नसता तुम्ही जावा घरी. मग त्या क्षणाला आपल्याला तिथून नोकरीवरून पायउतार व्हावा लागतं किंवा नोकरी संपुष्टात येत असते, लक्षात घ्या. त्यामुळे या सर्व गोष्टी करताना तुमच्या नावामध्ये जर चेंज नसेलच तर वडिलाच्या नावावर आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. मॅरिड फक्त दाखवलेला आहे, नावामध्ये कुठल्याच डॉक्युमेंटवर चेंज नसेल, डायरेक्टली तुमच्या वडिलाच्या नावाची डॉक्युमेंट जाऊन जमा करा, निश्चिंतपणे राहा. पण तुम्ही जर चुकीची माहिती दाखवली किंवा एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे कमी राहिलं तर तुम्हाला संपुष्टात आणलं जातं, तुम्हाला नोकरी दिली जात नाही. ते अधिकारी फक्त डॉक्युमेंट जे काही त्यांनी नोंदवले त्याप्रमाणे आहेत का एवढे व्हेरीफाय करून घेत असतात आणि त्याच्यावरली डेट बघत असतात. मित्रांनो लक्षात महत्वाचं, डेट नंतर काढलेले डॉक्युमेंट चालणार नाहीत किंवा नंतर आलेलं आरक्षण सुद्धा चालणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे ते आपण परीक्षा केव्हा दिलोय त्याच्या अगोदरचे सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत का. आणि शासनाने परत एकदा सांगतो, आता बऱ्याच लोकांचा समस्या आहे, सर आम्हाला एक संधी भेटली होती, आम्ही तेव्हा डॉक्युमेंट काढलं पुन्हा जोडा बिंदासपणे, त्याला काही अडचण येणार नाही. पण तुम्ही अशाच डॉक्युमेंट काढलं 2-3 महिन्यापूर्वी आणि मला ते डॉक्युमेंट जोडायचंय म्हटलं तर जोडू शकत नाही. तुम्हाला तुमच्या परीक्षा घेताना, टेट एक्झाम घेताना तुम्हाला कोणतं क्वालिफिकेशन होतं हे पाहिलं गेलेलं आहे. तुम्ही जेव्हा स्वप्रमाणपत्र करताना तुमचे सर्व डॉक्युमेंट तिथे अपलोड केलेले आहेत आणि ते सर्व डॉक्युमेंट तुमचे तिथे सर्व अधिकाऱ्यांना दिसणार आहेत. तुम्ही कुठलीही माहिती लपवू शकत नाही. सरळ सरळ तुम्हाला त्याची हार्ड कॉपी दाखवावं लागेल, त्याचं व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर तुम्हाला त्या जॉबवर हक्क सांगता येणार आहे. त्यामुळे या डॉक्युमेंटच्या बाबतीत कुठलीही हलगर्जीपणा करू नका आणि जे आपण नोंदवलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे प्रत्यक्ष सादर करावी लागणार आहेत. डॉक्युमेंट बद्दल शंका भेटली असेल. दुसरा मुद्दा असा होता, वयाचं चालू होतं की वय कसं मेन्शन केलं जाईल. मित्रांनो कोरोनामुळे त्या परीक्षेला आपल्याला 40 आणि 45 वर्ष, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना 40 वर्षापर्यंत संधी होती आणि कास्टच्या विद्यार्थ्यांना 45 वर्षापर्यंत संधी होती. पण काही लोकांचं काय झालं याच्यामध्ये, लक्षात घ्या, या 40 संपून गेलं डायरेक्ट. काय झालं, 40 संपलं अशातच, म्हणजे 2-3 महिन्यामध्ये या 40 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. पण परीक्षेपूर्वी त्यांचं वय 40च्या मध्ये होते, त्यांनी परीक्षा दिली, चांगली गुण मिळाले. आता ते सध्या जर बघितलंय तर ते 46 वर्षाचे आहेत. समजा किती, 46 वर्षाचे आहेत. 46 वर्षाचे असले तरी त्यांना नोकरीवर जाता येतं, कारण परीक्षा दिल्यापासूनच आपलं वय धरलं जातं, आत्ताचं सध्या स्थितीमधलं धरलं जात नाही. ठीक आहे. आणि येत्या भरतीला आता 38 आणि 43 राहील बरं का, लक्षात ठेवा. 38 आणि कास्टच्या लोकांना 43 वर्षापर्यंत संधी असेल. पण तुमचं जर हे संधी आता तुमची गेलेली नाहीये, लक्षात घ्या. कारण माझं आता 41 वर्ष वय झालं, आता मी काय भरती करणार नाही. तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही पास झालात, तेव्हाच वय धरलं जातं, तुमचं आताच वय गृहीत धरलं जात नाही. परीक्षा पूर्वीचं वय, त्या डेट पूर्वीचं वय गृहीत धरलं जात असतं मित्रांनो. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. डॉक्युमेंट बद्दल कोणाला शंका असतील तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आणि मित्रांनो एकदा पाहून घ्या आपल्या फाईलमध्ये आपण जे डॉक्युमेंट दिले होते ते सर्व आपल्याकडे जतन आहेत का. नसतील तर तात्काळ मित्रांनो काढा. त्याची डुप्लिकेट काही लोकांचे हरवतात, काय होतात, काढा, ते सादर करा. कारण या डॉक्युमेंटला कुठलाच प्रॉब्लेम नाही.
हे डॉक्युमेंट फक्त तुमच्या डेटच्या अगोदरचे लागत असतात. एकदा व्हेरीफाय करा, डॉक्युमेंट क्लिअर असतील तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच मित्रांनो बेस्ट ऑफ लक, भरतीमध्ये तुम्ही 100% सक्सेस असणार आहात. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.